आजचा दिवस माझा इतका चांगला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर नमस्कार मंडळी. सकाळची सुरुवात तर अलिबागवरूनच झाली. कारण अलिबागला भरपूर कामं होती. त्याच्यासाठी सकाळी गेलेलो आणि मग काय इतकं ऊन लागत होतं, तर ज्यूस एन्जॉय केलं पहिलं तर. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे लग्न आले आणि शॉपिंग माझी काहीच झालेली नाही. फक्त साड्या वगैरे घेऊन झाल्यात. बाकीचं जे असतं ते काहीच घेतले नाही. सो मला मेकअपचे वगैरे प्रोडक्ट्स घ्यायचे होते. त्याच्यासाठी अन्वीमध्ये गेलेली. खूप सारे प्रोडक्ट्स संपलेले. मग जय माता दीमध्ये पण गेले. तिथे पण काही छोट्या-मोठ्या वस्तू घेतल्या. आज एक शूट पण करायचं होतं. ते शूट पण कंप्लीट केलं आणि आपले फॉलोअर्स पण भेटले आपल्याला. सो ती डोंबिवलीवरून ताई आलेली आणि ती आपला व्हिडिओ बघते. सो तिने मला कॉन्टॅक्ट केला आणि अलिबाग बीचला भेटली आणि दुसरी फॉलोअर्स पण भेटली छोटीशी क्यूट अशी. सो थँक सो मच सगळ्यांना. त्याच्यानंतर नवऱ्याने अचानक प्लॅन केला, की शेतावर जाऊ चल बोरांना. तर मी विचार केला असा कसा प्लॅन केला? पण ठीक आहे, इतका चांगला प्लॅन आमचा झाला हा सक्सेसफुल आणि आम्ही खूप सारी बोरं घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मैत्रीण म्हटलं, की मैत्रिणीची आई आपल्यावरती जीव टाकणारच. सो तिने मला शेतातून काढून मुळा, कोथिंबीर वगैरे दिलं. म्हणजे माझी फ्रेंड आहे काजल, सो तिचीच आई होती आणि मला अशा भाज्या खूप आवडतात ताज्या-ताज्या. तर त्या सगळ्या घेतल्या. येता-येताना इतकं सगळं गोळा करून आलो ना, म्हणजे लिंब किंवा बोरं, चिंचा, कोथिंबीर आणि मुळा हे सगळं शेतातूनच आणलं आणि सगळं गिफ्ट भेटलं आम्हाला. त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश झाली. संध्याकाळचा पसारा आवरायला घेतला. मेकअपचे इतके प्रोडक्ट्स आणलेले आणि नवऱ्यासाठी मी छोटंसं गिफ्ट घेतलं. तर त्याला हे पाहिजे होतं माझ्याकडून, सो मी त्याला पण खुश केला. कारण त्याने मला एवढं सगळं घेऊन खुश केले आणि माझा दिवस इतका छान गेला. भेटू नेक्स्ट व्लॉग.